वहिनी, माझ्या राघूने कधी पिंजरा बघितला नाही. याला एकदा पिंजऱ्यामध्ये जाऊ द्या ना. संगीता वहिनीने राघूला पिंजऱ्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसं बघितलं तर उमेश दादा आणि संगीता वहिनी आमच्या नात्यात नव्हती, पण त्यांचे आणि आमचे संबंध एवढे जवळचे होते की जणू आमचं आणि त्यांचं जवळचं नातं आहे. संगीता वहिनी मला लहान दीर मानायची. संगीता वहिनीला जेव्हा पहिला मुलगा झाला होता तेव्हा तो मुलगा आमच्याच घरी जास्त राहायचा. त्याला आम्ही खूप सांभाळायचो आणि मी तर त्याला जणू स्वतःच्या मुलाप्रमाणे जीव लावत होतो. एकदा संगीता वहिनी तिच्या लहान मुलाला घेऊन तिच्या घरी बेडवर झोपली होती. तेवढ्यात मी तिथे गेलो आणि मला दोन्ही आंबे दिसले. मी जवळ गेलो. संगीता वहिनीला माहिती होतं की मी आलो आहे, तरी पण आंबे उघडेच होते. दोन्ही आंबे बघून माझा राघू असा जागा झाला की मला काही सुचेना काय करावं तर. माझी नजर दोन्ही आंब्यावर होती आणि संगीता वहिनीला कळालं की मी बघत आहे. तेव्हा ती पटकन उठली आणि दोन्ही आंबे झाकले. वहिनीने समोर बघितले तर राघू जणू बाहेर यायचा प्रयत्न करत आहे. संगीता वहिनी हसली आणि म्हणाली, तुम्ही पहिल्यांदा असं काही बघितलं वाटतं. मी म्हणालो, हो वहिनी, त्यामुळेच राघू जागा झाला आहे. माझं बोलणं ऐकून संगीता वहिनीने तर तोंडाला हात लावला आणि ती हसू लागली. मी म्हणालो, वहिनी हसते का? माझ्या राघूने अजून पिंजरा नाही बघितला. संगीता वहिनी म्हणाली, मग मी काय करू? मी कुठलाच विचार न करता संगीता वहिनीला म्हणालो, वहिनी राघूला एकदा पिंजऱ्यामध्ये जाऊ द्या ना. संगीता वहिनी म्हणाली, हे काय बोलता तुम्ही, काही पण का? मला वाटलं की संगीता वहिनीला राग आला आहे. मी नाराज झालो आणि बाहेर जाणार तोच संगीता वहिनी म्हणाली, ठीक आहे, राघूला पिंजरा दाखवते, पण कोणाला काहीच माहिती झालं नाही पाहिजे. मी संगीता वहिनीला सांगितलं की कोणालाही काही माहिती नाही होणार. रात्री जेव्हा उमेश दादा शेतात गेला होता तेव्हा संगीता वहिनीने मला आवाज दिला आणि संगीता वहिनीने राघूला पिंजऱ्यामध्ये. राघूने पहिल्यांदाच पिंजरा बघितला आणि रात्रभर संगीता वहिनी आणि मी तर कधी विचार पण केला नव्हता की संगीता वहिनीसोबत मी रात्रभर. फक्त त्या दिवशी दोन्ही आंबे बघितले आणि नंतर हे सर्व घडलं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.